आय एम रेडी. सैनिक समाज पार्टीचं नेतृत्व करण्यासाठी व्यक्तिगत पुढे येण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय लेवलला आमचे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीर सिंग परमार साहेबांनी हिम्मत केली की राष्ट्रीय नेतृत्व करण्याची हिम्मत केलेली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये अंडरिक कॅप्टन अरुण कदम साहेब असतील, तुकाराम डफळ असतील आणि मी स्वतः असेल, आम्ही सुद्धा याला व्यक्तिगत जबाबदारी म्हणून पुढे आलेलो आहोत. माननीय अण्णा हजारे यांनी सुरू केलेली स्वातंत्र्याची दुसरी लढाई पुढे घेऊन जाण्यासाठी नेतृत्वाची गरज असते. सामूहिक नेतृत्वापेक्षा व्यक्तिगत नेतृत्व आवश्यक असतं. ज्यासाठी 2-3 उदाहरणं असे आहेत की जेव्हा समाज सुधारकांनी पुढे आले, महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, यांच्या नेतृत्वामुळे समाजामध्ये सुधारणा झाली. त्यानंतरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, महात्मा गांधी असतील, सावरकर असतील, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. अशाच प्रकार जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः नेतृत्व केलं म्हणून रयतेने त्यांना साथ दिली आणि रयतेच्या बळावर स्वराज्याची निर्मिती झाली. आता ह्या तिन्ही घटनांचा अवलंब करायचा आहे. सैनिक समाज पार्टी कॅपेबल आहे. राजकारणात इतिहास घडवण्यासाठी सैनिक समाज पार्टी कॅपेबल आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारणात झालेली घाण आणि या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या नेत्यांनी समाजाला गुलामगिरीत ढकललेला आहे. समाज अंडर प्रेशर आहे. समाज पारतंत्र्यात जगत आहे. समाजाला स्वातंत्र्यात जगण्याची फळं चाखून देण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन आम समाजातील नागरिकाच्या हिताचं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने यांना प्रेरणा दिलेली आहे की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असू शकता. त्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकण्यासाठी समाजातील 90% समाज, सुशिक्षित समाज, क्वालिफाईड समाज सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालला आहे. म्हणून या समाजाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज आहे आणि असं नेतृत्व फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीकडेच आहे. त्यासाठी मी हे आवाहन केलं आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा स्वतः तयार होणं गरजेचं असतं. म्हणून मी आय एम रेडी असा लेख टाकला आहे आणि या लेखामुळेच महाराष्ट्रातील जनता सैनिक समाज पार्टीबरोबर येऊ लागली आहे. सैनिक समाज पार्टीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेची राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया आताच्या बारामती आणि राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीत भक्कम केला जाणार आहे. भक्कम याच्यासाठी की एकमेव ध्येय आहे की अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करायचं आहे आणि प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या, परिवारवादी पक्षाच्या उमेदवारांना हरवायचं आहे. त्यासाठी हे उद्देश आहे आणि हे पाया भक्कम होणार आहे. म्हणून या पोटनिवडणुकीला अतिशय महत्त्व देण्यात आलं आहे आणि आम्ही जे जान के कोशिश कर रहे हैं, यासाठी कोशिश आहे की उमेदवार पाडायचा आहे, हा उद्देश आहे. दोन्ही मतदारसंघामधील उमेदवार, प्रस्थापितांचे उमेदवार पाडायचे आहे. तरच या देशामध्ये पार्टी विरहित सरकार येऊ शकतं, पार्टी विरहित राजकारण चालू शकतं. त्यासाठी आम समाजातील जनतेने सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीला साथ देण्याचा निषेध केला आहे. अनेक फोन येत आहेत, अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे सर्व जागरूक नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.